हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पावसाचं थैमान. लांजा डेपोजवळ पावसाचं पाणी आलं रस्त्यावर. मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्याच्या कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू. 50 पर्यटकांना वाचवण्यामध्ये यश. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होणार. मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं तर हार्बरवरची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं. दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनर सुद्धा पडले. मावळमधील पूल दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल. मदत कार्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली विस्तृत माहिती. इंद्रायणी पूल दुर्घटनेच्या नंतर प्रशासनाला जाग. राज्यभरामधील धोकादायक पुलांचं ऑडिट करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल. विकासाच्या फक्त गप्पा मारता पण पुलाची उभारणी करता येत नाही का? ठाकरेंचा निशाणा. तर सदोष मनुष्यवधाचा प्रकार असल्याचाही ठपका. इंद्रायणी नदीवरील नव्या पुलासाठी आधीच 8 कोटींची मंजुरी. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. तर निधी मंजूर असताना सुद्धा पुलाचं काम का सुरू झालं नाही? सवाल उपस्थित. नागपूर महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी तर काँग्रेस विरुद्ध शरद पवार यांच्या गटामध्ये जुंपली. स्वबळावरती लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. तर स्वबळावरती पण समांतर तयारी ठेवण्याच्या नेत्यांच्या सूचना. आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू होणार. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थ्यांना शाळेत जाणं होणार आणखी सोपं. एसटीचा पास थेट त्यांच्या शाळेमध्ये मिळणार. राज्यामध्ये आजपासून विशेष मोहिमेला सुरुवात. 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या मृतांचे डीएनए जुळवण्याचं काम अजूनही सुरू. आतापर्यंत 80 मृतांचे डीएनए जुळले तर 33 मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावरती या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. गुजरातमध्ये दुखवटा जाहीर. दुपारी 2:30 वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार. जातीनिहाय जनगणनेची अधिसूचना आज जारी होणार. अमित शहांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार. इस्रायलकडून 24 तासात इराणच्या 250 ठिकाणांवरती हल्ले. इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यामध्ये ठार. आतापर्यंत 14 अणुशास्त्रज्ञांना मारल्याचा इस्रायलचा दावा. इराणचे राष्ट्रप्रमुख खामेनेईंची हत्या करण्याचा इस्रायलचा होता इरादा. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहूंना रोखल्याचा एका रिपोर्टमध्ये दावा. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सायप्रसमध्ये उत्साहात स्वागत. मोदींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान पोहोचले विमानतळावर. पाकिस्तानला पाठिंबा देणारा तुर्कस्तान हा सायप्रसचा शत्रू.